जन्मेजय राजे भोसले कार्यक्रमाला आज जात असताना त्यांच्या समोर मला काळं फासण्यात आलं। त्यामुळे आयोजकांबद्दल संशय निर्माण होत आहे असं प्रवीण गायकवाड यांनी देखील म्हटलंय। प्रवीण गायकवाड यांचा अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्यावर हा गंभीर आरोप आहे। तर प्रवीण गायकवाड यांना आमच्याबद्दल कोणतरी गैरसमज करून देतोय। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवर अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। मला आम्ही जात असताना तिथं फटाके वाजवायला लागले, त्याच्यानंतर तिथं वाजंत्री आली। या गडबडीमध्ये जन्मेजय भोसले आत निघून गेले आणि ते आत नेऊन कार्यक्रम सुरू झालाय आणि त्यांच्या समोर मला काळं फासलेलं हल्ला झालेला आहे। पण जन्मेजय भोसले आणि त्यांच्या मुलांनी अजूनही कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही। आयोजकांनी अजूनही कुठला गुन्हा दाखल केला नाही। त्यामुळे आयोजकांबद्दल सुद्धा आता संशय निर्माण होते। मी त्यांच्यावर आरोप करत नाही, पण संशय निर्माण होतो कारण त्याच्यानंतर तो कार्यक्रम पूर्ण झाला, व्यवस्थित पूर्ण झाला, त्यांचा सत्कार झाला, त्यांनी सत्कार स्वीकारला। त्यानंतरही मी त्यांना भेटलो की बाबा आयोजकांची जबाबदारी आहे, तुम्ही मला इथं निमंत्रित केलं, तर हे पूर्ण ठरवलेलं षडयंत्र होतं। आपले अन्नछत्राचे जे होते ना ते रावले आणि त्यांच्यावर जे या कृत्यात भाग घेतलेला आहे त्यांचं अन्नछत्राचं सुतराम संबंध नाही। फक्त दादांना कोणतर गैरसमज करून दिलेला आहे। आता काय, आता माझ्याकडे सुद्धा महाराष्ट्रातले हजारो भक्त लोक आमचे फोटो काढतात त्यांच्याबरोबर, त्यामुळे आमचा संबंध आहे असं होत नाही। ते भक्तांच्या इच्छेला मान द्यायला लागतं, हे लागतं, मग काढलेला असतो। त्यांचं काय पूर्व काय माहीत नसतं, आमचं पूर्व इतिहास काय माहीत नसते। आमचा वगैरे फार संबंध नसतो। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, बुके द्यायला आला तर फोटो काढले। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही। इकडे भाजपचा कार्यकर्ता म्हणायचं आणि त्याचा भाजपशी संबंध आहे, मग तो कार्यकर्ता भाजपचा आहे आणि भाजपशी संबंध आहे, मग भाजप नेमकं काय?